छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे आणि रात्रीतून झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। दादेगाव परिसरामध्ये डाळिंब आणि मोसंबीच्या बागा आहेत आणि त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर डाळिंबांच्या बागेमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। मराठवाड्यात सगळीकडेच पावसाचं धुमशान सुरू आहे। संभाजीनगरला सुद्धा पावसानं चांगलं झोडपून काढलंय। पैठण तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली, 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि त्या पावसामुळे काय नुकसान झालं हे आपल्या डोळ्यासमोर आहे। पैठण तालुक्यातील एका गावात आपण इथं आहोत। आपण इथे बघतोय डाळिंबाची ही बाग आहे आणि डाळिंबाची ही झाडं पूर्णतः आता पाण्यात बुडालेली, अर्ध्यापेक्षा जास्त बुडालेली अशी चित्र आहे। 450-500 झाडं आहे आणि पूर्ण झाडावरती माल होता। माल थोडा उशिरा हार्वेस्टिंगला आल्यामुळं आता हा माल जर पाण्याचा निचरा जर नाही झाला तर पूर्णपणे खराब होईल आणि हा जो झालेला खर्च आहे हा निघणं मुश्किल आहे। आता आमच्या शेतात पण पाणी साचलेलं आहे, मोसंबी आहे आमच्या शेतात, पूर्ण स्विमिंग पूल झालेलं आहे। अच्छा, कधी काल रात्री पाऊस आला होता ना? काल रात्रीच परिस्थिती झालेली आहे। काल रात्री जास्त पद्धतीने झाली। किती झाड आहेत तुमची? आमचे 800 झाड आहेत। बरं, सगळी पाण्याखाली? त्यातले 450 पाण्याखाली। बरं, म्हणजे किती रुपयांचं नुकसान झालं असावे अंदाजे तुमचा? जवळपास 4 लाख रुपयात नुकसान झालं। रुपयांचं। तुमचं काय होतं शेतात आणि काय नुकसान झालं सांगा मला। बरं, किती झाडं होती आणि किती पाण्याखाली गेली? माझे 900 झाडं होते। बरं, एक 700 झाडं पाण्याखाली गेली। 700 झाडं पाण्याखाली हो, गेली हो। पूर्ण असं इतकंच पाणी आहे? हो हो, एवढं। तुमचं? माझं डाळिंब आहे सर, याच्या पलीकडे परत तिकडून डाळिंब आहे, मोसंबी पर्यंत म्हणजे समजा 1,500 पुरं झाड आहे मोसंबीचे आणि डाळिंबाचे धरून पुरं पाण्यात आहे। कपाशी पण पाण्यात आहे। शेतातून म्हणजे या बागेतनं शेतकऱ्याला पैसे मिळणार होते ते सगळे पैसे आता या पाण्यात बुडाले असं आपण म्हणू शकतोय आणि हा पैठण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, दादेगाव, पैठण, छत्रपती संभाजीनगर।